Good morning, students. We are discussing the topic demography. In the last three videos, we have discussed two important mortality rates. One is the CDR, and the second one is ASDR. Okay, today we will discuss ASDR by solving some numerical problems. Let me revise. The CDR, the crude death rate, it is a single number, it is a single quantity for the whole population. Whereas ASDR, these are the numbers or the quantities as many as number of age groups. पॉप्युलेशनमध्ये जेवढे एज ग्रुप्स असतील तेवढे ASDRच्या संख्या असू शकतात किंवा असतात त्यामुळं CDRच्या मदतीने दोन पॉप्युलेशनची तुलना करत असताना वी कॅन इझिली डू दॅट. पण ASDRच्या मदतीने दोन पॉप्युलेशनची तुलना करत असताना आपल्याला अडचणी निर्माण होऊ शकतात. त्या अडचणी कोणत्या आहेत त्याची आपण चर्चा करूया. फॉर एक्झाम्पल, आता दोन वेगवेगळे पॉप्युलेशन एज ग्रुप वाईज मांडलेले असतात. त्यावेळेला एज ग्रुप कशा पद्धतीने करायचे, पॉप्युलेशनचे कोणते एज त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचे, एज ग्रुपची विड्थ काय ठेवायची वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी एक्सपर्ट्स हॅव टू ॲड्रेस दॅट. त्यांनी ते ठरवायचं असते आणि त्याच्यावरून ते एज ग्रुप तयार केले जाऊ शकतात. पण हे एज आणि सेक्स डिस्ट्रीब्युशन ऑफ द पॉप्युलेशन आहे ते दोन पॉप्युलेशनचं वेगवेगळं असू शकतं. दोन पॉप्युलेशनमध्ये एज आणि सेक्सनुसार व्हेरिएशन असू शकतं. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या पॉप्युलेशनमध्ये यंग एज ग्रुप जास्त प्रमाणात असेल तर दुसऱ्या पॉप्युलेशनमध्ये तो कमी प्रमाणात असेल. एखाद्या पॉप्युलेशनमध्ये महिलांची संख्या जास्त असेल तर दुसऱ्या पॉप्युलेशनमध्ये त्यांची संख्या कमी असू शकते. जसं की आपल्या देशामध्ये आत्ता सध्या वी हॅव लार्जेस्ट यंग पॉप्युलेशन इन द वर्ल्ड असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्या देशामध्ये तरुणांची जी संख्या आहे ती खूप मोठ्या प्रमाणावरती, म्हणजे ज्याला 15 ते 45 हा जो एज ग्रुप मानला जातो त्याची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे इतर देशांच्या तुलनेने. तर हे जे व्हेरिएशन आहे ते व्हेरिएशन आपण इलिमिनेट केलं तर ASDR आपल्याला चांगल्या पद्धतीने वापरता येऊ शकतो. त्यामुळे मेरिटचा उल्लेख करत असताना बाय इलिमिनेटिंग द व्हेरिएशन इन द डेथ रेट्स ड्यू टू एज अँड सेक्स डिस्ट्रीब्युशन ऑफ द पॉप्युलेशन, जर ते व्हेरिएशन आपल्याला इलिमिनेट करता येत असेल म्हणजे एज ग्रुप सारखे करून, तर SDR म्हणजे एज स्पेसिफिक डेथ रेट प्रोव्हाइड more appropriate measure to compare the mortality situation into different regions. म्हणजे दोन वेगवेगळ्या पॉप्युलेशनची, दोन वेगवेगळ्या रिजनची मॉर्टॅलिटी सिच्युएशन कंपेअर करण्यासाठी आपण ASDR वापरू शकतो. The age specific death rate are the true and the best measure of mortality. त्याचं कारण काय? Because they furnish a really meaningful idea of the probability that a person of a certain specified kind will die within the given period. म्हणजे एखाद्या व्यक्तीची लाईफ एक्सपेक्टन्सी किंवा त्याला साधारणतः किती आयुष्य मिळेल किंवा कोणकोणत्या एज ग्रुपमध्ये एखाद्या व्यक्तीची प्रोबॅबिलिटी ऑफ डाईंग काय आहे याच्याबद्दलची माहिती आपल्याला ASDRमधून मिळत असते. आणि म्हणूनच याचा वापर मेरिट नंबर 3 मध्ये ज्याचा उल्लेख केलेला आहे की ते लाईफ टेबल कन्स्ट्रक्ट करण्यासाठी,
नेट रिप्रोडक्शन रेट जो पुढं आपण डिस्कस करणार आहोत त्याच्या कॅल्क्युलेशनमध्ये वापरलं जातं. आणि म्हणूनच LIC लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ज्या कंपन्या आहेत वेगवेगळ्या इन्शुरन्स सेक्टरमध्ये, ते एखादी पॉलिसी लॉन्च करत असताना कोणत्या एज ग्रुपमध्ये कोणत्या पॉलिसीचा किती प्रीमियम असेल, त्याचा हप्ता किती असेल हे ठरवण्यासाठी एज स्पेसिफिक डेथ रेट वापरत असतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीचे एखाद्या एज ग्रुपमध्ये डाईंग प्रोबॅबिलिटी जास्त असेल, प्रोबॅबिलिटी ऑफ डाईंग जास्त असेल, तर त्याला इन्शुरन्स जास्त द्यावा लागतो. तुलनेने ज्या एज ग्रुपमध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ डाईंग कमी आहे तिथे इन्शुरन्स कमी असेल, कारण त्यांना कंपनीला कमी रिस्क असेल. त्यामुळं तुलनेने तरुण वयामध्ये ज्या व्यक्तींनी इन्शुरन्स पॉलिसी घेतलेल्या असतात त्यांना इन्शुरन्सचं प्रीमियम म्हणजे हप्ते कमी प्रमाणात बसतात. तर तुलनेने आपण आपलं वय वाढल्यानंतर म्हणजे वयाच्या 40 नंतर 50 नंतर तुम्ही इन्शुरन्सची पॉलिसी घ्यायला गेला तर यू कॅन सी दॅट तुमचं प्रीमियम हा जास्त प्रमाणात येतो. बिकॉज त्या वयात तुम्हाला जास्त रिस्क असते, मग जास्त रिस्कसाठी जास्त प्रीमियम आपल्याला द्यावा लागतो. तर ASDRचा हा सगळ्यात मोठा फायदा आहे की त्याच्यावरून आपल्याला लाईफ टेबल कन्स्ट्रक्ट करता येतात. पण हे जर व्हेरिएशन आपल्याला इलिमिनेट नाही करता आलं, म्हणजे एज आणि सेक्स डिस्ट्रीब्युशनचं व्हेरिएशन आपल्याला जर इलिमिनेट नाही करता आलं तर मात्र ASDR आपल्याला वापरता येत नाही. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या पॉप्युलेशनमध्ये 6 एज ग्रुप असतील आणि दुसऱ्या पॉप्युलेशनमध्ये 8 एज ग्रुप असेल तर तुलना नाही करता येत. त्याचबरोबर इतर कोणत्या कारणाने पॉप्युलेशनमध्ये व्हेरिएशन आलं असेल, म्हणजे रेस म्हणजे वंश वगैरे ह्या पद्धतीने जेनेटिकल काही अशी गोष्टी असू शकतात की ज्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं जगण्याचं वय हे जेनेटिकली कमी असू शकतं. त्याचा व्यवसाय काय आहे, तो राहतो कुठं, लोकॅलिटी ऑफ ड्युएलिंग, ह्या सगळ्या गोष्टींनी त्याच्यावरती रिस्क वाढत जाते. म्हणजे फॉर एक्झाम्पल मायनिंग सेक्टरमध्ये काम करणारे वर्कर्स असतात, खाण उद्योग असतो आहे, मग त्या वेगवेगळ्या प्रकारच्या खाणी असतील, तर ह्या मायनिंग सेक्टरमधल्या वर्कर्सना रिस्क जास्त असते. त्यामुळं त्यांचा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय रिस्क आहे त्यांच्या आयुष्याला. त्याच्यामुळं मग या ठिकाणी जे व्हेरिएशन येईल, ज्या एरियामध्ये मायनिंगचा उद्योग जास्त प्रमाणात चालतो आहे तिथं इन्शुरन्स देत असताना कंपनी साहजिकच त्याचा विचार करते की तुमचं ऑक्युपेशन काय आहे. म्हणजे एक डॉक्टर आणि एक शेतमजूर या दोघांची तशी तुलना होऊ शकत नाही, कारण त्यांचा जो ऑक्युपेशन आहे त्याच्यावरती त्यांची डेथ रिस्क अवलंबून आहे. तर या सगळ्या गोष्टीमुळे ASDRसाठी आपल्याला इतरही गोष्टींचा काही विचार करावा लागतो आणि तो विचार करून आपल्याला ASDR वापरावा लागतो. तरी पण आपण जर ASDR वापरायचा असेल आपल्याला तर काय अडचण निर्माण होऊ शकते. समजा आपण एखाद्या पॉप्युलेशनमध्ये 7 ते 8 एज ग्रुप केले, उदाहरणार्थ 8 एज ग्रुप केले असतील, दुसऱ्या पॉप्युलेशनचे 8 एज ग्रुप तयार झाले, तर उदाहरणार्थ एका पॉप्युलेशनमध्ये वयवर्ष 25 ते 30 या वयोगटामध्ये सपोज मॉर्टॅलिटी रेट 17 आहे. करस्पॉन्डिंग एज ग्रुपमध्ये दुसऱ्या पॉप्युलेशनमध्ये मॉर्टॅलिटी रेट 25 आहे. म्हणजे दुसऱ्या पॉप्युलेशनमध्ये रिस्क जास्त आहे. आता पुढच्या एज ग्रुपमध्ये गेलो, उदाहरणार्थ 40 ते 45, पहिल्या पॉप्युलेशनमध्ये एज स्पेसिफिक डेथ रेट 20 आढळला आणि दुसऱ्या पॉप्युलेशनमध्ये ASDR समजा आपल्याला 15 आढळून आला. तर मग आता तुलना करताना ओव्हरऑल इंटरप्रिटेशन आपल्याला करता येत नाही. म्हणजे एका पॉप्युलेशनमध्ये एका एज ग्रुपची मॉर्टॅलिटी जास्त आहे तर दुसऱ्याची कमी आहे, तर दुसऱ्या एज ग्रुपमध्ये पहिल्या पॉप्युलेशनमध्ये मॉर्टॅलिटी सिच्युएशन जास्त आहे तर दुसऱ्यामध्ये ती कमी आहे. त्यामुळे ओव्हरऑल कंपॅरिझन करत असताना ASDR आपल्याला वापरता येत नाही आहे, कारण इट इज नॉट अ सिंगल फिगर, इट इज नॉट अ सिंगल क्वांटिटी. जेवढे एज ग्रुप आहेत त्या एज ग्रुप वाईज आपल्याला त्याचं
कंपॅरिझन करावं लागतं. So it is not giving a single figure as a representative of mortality situation of the underlying population. हा त्याच्यामध्ये एक लिमिटेशनचा भाग आहे. आता त्यानंतर CDR आणि ASDR या दोघांच्यामध्ये एक रिलेशनशिप आपल्याला आढळून येते. ते रिलेशनशिप काय आहे? तर CDR इज इक्वल टू, फॉर्म्युला आपण पाहिला D डिवायडेड बाय P इंटू 1000. मग त्याच्यावरून आपल्याला असं लिहिता येईल D इंटू 1000, हा P इकडे डिवायडेड आहे तो मल्टिप्लाइड होईल. सिमिलरली ASDR फॉर दी एज X, म्हणजे यांची व्हॅल्यू मी 1 घेतली, तर MX इज इक्वल टू DX डिवायडेड बाय PX इंटू 1000. सिमिलरली वी कॅन राईट MX इंटू PX इज इक्वल टू DX इंटू 1000. आता मी काय करतो, आय एम टेकिंग सम फॉर ऑल एजेस, म्हणजे जेवढे वयोगट आहेत, जेवढी वय आहेत पॉप्युलेशनमध्ये, स्टार्टिंग फ्रॉम 0 टू जे काही इन्फिनिटी असेल 120 वर्ष 130 वर्ष, त्या सगळ्यांसाठी आपण जर या इक्वेशनमध्ये इफ वी टेक सम फॉर ऑल एजेस ऑन बोथ साइड्स ऑफ दॅट इक्वेशन, व्हॉट वी गेट, समेशन MX इंटू PX इज इक्वल टू, आता समेशन DX घेतल्यानंतर मला टोटल नंबर ऑफ डेथ मिळतील. सो इट इज द D इंटू 1000, आणि मग त्याचीच व्हॅल्यू आपण CDRमध्ये Dची व्हॅल्यू ठेवली तर समेशन MX PX डिवायडेड बाय कॅपिटल P इंटू 1000. पण कॅपिटल P म्हणजेच काय, तर सगळ्या वयोगटातल्या पॉप्युलेशनची टोटल. दॅट्स वाय इट इज समेशन PX. So in fact we can say CDR is average of age specific death rate. पण ते साधं ॲव्हरेज नाही आहे. इट इज नॉट अ सिम्पल ॲव्हरेज, इट इज अ वेटेड ॲव्हरेज. तुम्ही गेल्या वर्षीच्या सिलेबसमध्ये वेटेड अरिथमेटिक मीनची डेफिनेशन पाहिली असेल तर तुमच्या लक्षात येईल की हा CDR म्हणजे वेटेड अरिथमेटिक मीन आहे एज स्पेसिफिक डेथ रेटचा. Let us see a simple example. Okay, let us see a numerical problem. For the given data, we have to compute CDR and ASDR for two populations. याच्यामध्ये एक टाउन A आणि टाउन B असे दोन नगर आहेत आणि यांचं पॉप्युलेशन आपल्याला दिलेलं आहे. एज ग्रुप वाईज देर आर 4 एज ग्रुप्स, आणि ह्या प्रत्येक एज ग्रुपमध्ये किती पॉप्युलेशन आहे आणि त्याच्यामध्ये किती डेथ झालेले आहेत याचा डेटा आपल्याला दिलेला आहे. सो वी हॅव टू कम्प्यूट CDR अँड ASDR फॉर दिस गिवन डेटा. लेट अस सी हाऊ इट कॅन बी कम्प्युटेड. दिलेला डेटा ज्याच्यामध्ये 4 कॉलम्स आहेत ते आपण ॲज इट इज घेतले, फक्त सिम्बॉल्स दिले त्याला. सो P डिनोट्स द पॉप्युलेशन आणि P सफिक्स A, दिस इज द पॉप्युलेशन ऑफ टाउन A. D सफिक्स A इज द नंबर ऑफ डेथ्स इन टाउन A, म्हणून त्या कॉलमला PA आणि DA असे हेडिंग्स दिलेले आहेत. सिमिलरली टाउन B साठी, आणि त्यानंतर शेवटच्या 2 कॉलममध्ये यू कॅन सी ASDR, M सफिक्स A म्हणजे मॉर्टॅलिटी रेट, एज स्पेसिफिक डेथ रेट फॉर द पॉप्युलेशन A, आणि एज स्पेसिफिक डेथ रेट फॉर द पॉप्युलेशन B ॲज MB. सिम्पल फॉर्म्युला वी हॅव यूज्ड, दॅट इज द DA डिवायडेड बाय PA, 400 भागिले 20,000 गुणिले 1000. असं तुम्ही कॅल्क्युलेशन वर्कआउट केलं तरी यू विल गेट फिगर 20. सिमिलरली हे 2 कॉलम कॅल्क्युलेट केले आहे, म्हणजे हे शेवटचे 2 कॉलम आहेत ते म्हणजे काय आहेत, एज स्पेसिफिक डेथ रेट. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 4 आकडे मिळाले. एज ग्रुप 0 to 5, याच्यामध्ये टाउन A मध्ये डेथ रेट आहे 20 per 1000. 10 ते 15 एज ग्रुपमध्ये 6 per 1000. अशा पद्धतीने हे एज स्पेसिफिक डेथ रेट आपल्याला मिळतात. तर
आपण त्याचा CDR कॅल्क्युलेट केला, ओव्हरऑल CDR म्हणजे टोटल नंबर ऑफ डेथ्स इन द पॉप्युलेशन ए डिवायडेड बाय इट्स टोटल पॉप्युलेशन, तर ती आकडेवारी येते 12.77 पॉप्युलेशन एसाठी आणि CDR फॉर पॉप्युलेशन बी 16.96. तर या ठिकाणी दोघांची जर आपण तुलना केली विथ द हेल्प ऑफ CDR और ASDR, आपल्या असं लक्षात येईल की पॉप्युलेशन बीमध्ये डेथ रेट जास्त आहे. सो पॉप्युलेशन ए इज मोर हेल्दी दॅन पॉप्युलेशन बी. अशा प्रकारे आपल्याला त्याचं कन्क्लुजन करता येऊ शकतं. ज्याचा डेथ रेट कमी आहे तो मोर हेल्दी, आणि ज्याचा डेथ रेट जास्त आहे दॅट सोसायटी इज नॉट हेल्दी. असं कन्क्लुजन आपल्याला त्याच्यावरून करता येतं. आता या ठिकाणी आय हॅव टेकन दिस डेटा बाय गुगलिंग इट. गुगलवरती सर्च करून तो डेटा घेतलेला आहे. 2008 पासून 2018पर्यंत ॲन्युअल CDR क्रूड डेथ रेट आपल्या देशाचा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, जर्मनी, इंग्लंड आणि स्वित्झर्लंड या सगळ्या देशांचा डेटा इथे घेतलेला तुमच्या लक्षात येईल. आणि इट इज क्वाईट सरप्रायझिंग की अमेरिका, जर्मनी यासारख्या, इंग्लंड यासारख्या सुधारित देशामध्ये सुद्धा डेथ रेट जास्त आढळून येतो ॲज कम्पेअर्ड टू आवर कंट्री. म्हणजे आय एम ऑल्सो सरप्राइज टू सी की डेथ रेट आपल्या देशामध्ये कमी आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय की आपल्या देशामध्ये वी हॅव हेल्दी पॉप्युलेशन. इवन कंट्री लाईक स्वित्झर्लंड, त्या देशामध्ये सुद्धा दे आर हॅविंग हायर CDR ॲज कम्पेअर्ड टू इंडिया. सो इंडियाचं जे पॉप्युलेशन आहे ते पॉप्युलेशन इट इज हेल्दी ॲज फार ॲज CDR इज कन्सर्न. अर्थात वी हॅव टू इन्व्हेस्टिगेट दीज इंटरप्रिटेशन्स फर्दर. म्हणजे याच्यापेक्षा जे वेगवेगळे मेजर्स ऑफ मॉर्टेलिटी आहेत ते वापरून त्याची कारणं शोधून हे आकडे काय दर्शवतात ते आपल्याला बघता येऊ शकतं. त्याची चर्चा केली जाऊ शकते. आणि मग चांगला CDR कोणता आणि वाईट CDR कोणता? अल्टिमेटली वी कॅनॉट मेक इट अ झिरो. म्हणजे कोणत्याही सोसायटीचा CDR हा झिरो असू शकत नाही. कारण आपल्यापैकी कोणी इमॉर्टल तर नाही आहे. म्हणजे मृत्यू हा प्रत्येकाला येणारच आहे. ॲट सम पॉईंट समवन विल डाय. म्हणजे कोणी ना कोणी कोणत्या तरी त्याला मृत्यू येणारच आहे. आपण अमर नाही आहोत. त्यामुळे कोणत्याही सोसायटीचा CDR हा झिरो होऊ शकत नाही. झिरो होऊ शकत नाही. तो आकडा काहीतरी असेल, पण तो कमी असणं म्हणजे ह्याचा अर्थ काय की ती सोसायटी हेल्दी असणं. मग तो कमी म्हणजे किती कमी याला आपल्याला चांगलं म्हणता येईल. तर आता चांगलं किंवा वाईट हे ठरवत असताना, गुड ऑर बॅड हे ठरवत असताना आपल्याला तुलना करावी लागते. ॲब्सोल्युटली आपण त्याच्याकडे बघत नाही. म्हणजे आता उदाहरणार्थ 2018मध्ये आपला CDR आहे 6.2. म्हणजे याचा अर्थ काय की दर 1000 पर 1000 पॉप्युलेशन 6 डेथ आहेत. 6 लोकांचा मृत्यू होतो ड्युरिंग द होल इयर. तर मग याच्यासाठी आपल्याला तुलना करावी लागते. दोघांची तुलना किंवा एखाद्या देशाची अशा देशाबरोबर तुलना की ज्या सोसायटीला हेल्दी सोसायटी असं म्हटलं जातं. मग आता या ठिकाणी आपण भारताबरोबर या सर्वांची तुलना केल्यामुळं आपण असं कन्क्लुजन करू शकतो की या सर्व देशामध्ये CDR जास्त आहे. बरोबर आहे. पण आता फॉर एक्झाम्पल स्वित्झर्लंडसारख्या देशाची लोकसंख्या ही आपल्या एखाद्या
राज्याहीपेक्षा कमी असू शकते. म्हणजे छोट्यातल्या छोट्या राज्यापेक्षा त्या देशाची लोकसंख्या कमी आहे आणि मग त्यांच्यासाठी जर डेथ रेट 8 वगैरे असेल, 7.9 म्हणजे 8 जवळजवळ 8 पीपल पर 1000 दे आर डाईंग, तर त्याचा अर्थ तो जास्त प्रमाणात आहे डेथ रेट ॲज कम्पेअर टू इंडिया. मग त्याच्या पाठीमागं काय कारण आहे? म्हणजे तिथली भौगोलिक परिस्थिती आहे का, तिथल्या हेल्थ फॅसिलिटीज आहेत का? जगातला सर्वात श्रीमंत हायेस्ट पर कॅपिटा इन्कम असलेला देश, त्यांच्याकडे हेल्थ फॅसिलिटीज तर वाणवा नाही आहे कसल्याही प्रकारे. मग त्याचा डेथ रेट का कमी आहे? मग या गोष्टी आपल्याला पुढे इन्व्हेस्टिगेट करता येऊ शकतात. आणि म्हणूनच आपण ज्यावेळेला हे डिस्कशन पुढं नेऊ त्यावेळेला आपल्याला आणि काही गोष्टींची चर्चा करायची आहे. तर तुर्तास आज आपण इथंच थांबणार आहोत. CDR आणि ASDR याची चर्चा करून आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट मॉर्टॅलिटी रेटची चर्चा करणार आहोत. सो थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गुड बाय.